पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर येथे भव्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संपन्न झाले। यावेळी संपूर्ण संस्थाचालक मंडळ त्यासोबतच संपूर्ण शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांकडून लेझिम पथक त्यासोबतच कवायत प्रकार त्यासोबत मलखांब व विविध देशभक्तीपर गीते अशा विविध कार्यक्रमांनी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले। प्रजासत्ताक दिनाच्या सर्व उपस्थितांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आजच्या या रम्य पहाटी व्यासपीठ, शाळा आणि विद्यार्थी या तिन्ही गोष्टीशी संबंधित असलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथजी चौधरी, कोषाध्यक्ष जनार्दन चौधरी, सहसेक्रेटरी राम पाटील, माध्यमिक शाळा समितीचे अध्यक्ष बाळराम चौधरी, सर्व सन्माननीय संचालक, या संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय शंकर भोईर, या संस्थेमधून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य नाना पाटील सर, हरचंद्र चौधरी सर आणि तरेसरी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व सन्माननीय व्यासपीठ प्राचार्य माननीय खामकर सर, प्राथमिक शाळा अतिशय कष्टाळू मुख्याध्यापिका दोन्ही शैना मॅडम आणि राधा मॅडम, तसेच सर्व शिक्षक हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, आचंद्र सूर्यनंद स्वातंत्र्य भारताचे। मला वाटतं माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी हे गीत गायलं, प्रायमरीच्या का माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी गीत गायलं, अतिशय आनंद वाटला। आज या प्रजासत्ताक दिनासंदर्भामध्ये आपल्याला बरीचशी माहिती अनेक वक्त्यांनी दिलेली आहे। या ठिकाणी प्रथमतः कवायत, लेझिम प्रात्यक्षिक, शेतकरी नृत्य तेही प्राथमिकला केलं आणि लेझिमवर केलं, मल्लखांबाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी झालेलं आहे। विशेषतः समूहगीत जे झाले ते समूहगीती आपल्या राष्ट्रावर आधारित झालेले आहे। मी या ठिकाणी मला वाटतं काल परवा एक कार्यक्रम झाला इयत्ता 12वीचा निरोप समारंभाचा, त्या ठिकाणी मी जाहीर केलेलं आहे की संस्थेचा हा सुवर्ण महोत्सव वर्ष आहे। या सुवर्ण महोत्सव वर्षामध्ये साक्षी तुझे वडील पण या ठिकाणी बसलेले आहेत, गुरुनाथ वाकडे। मी त्या दिवशी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की ह्या वर्षी जो कोणी प्रथम क्रमांकाने पास होणार आहे, जास्तीत जास्त टक्केवारी मिळवणार आहे, अशा 12वीच्या विद्यार्थ्याचं नाव आम्ही फ्रंटला लावणार आहोत, या इमारतीच्या फ्रंटला लावणार आहोत। आणि आता उपाध्यक्षांनी एक सूचना केली, 10वीचा निरोप समारंभ व्हायचा बाकी आहे, उपाध्यक्ष आहे, त्या 10वीच्या विद्यार्थ्याचं पण नाव आम्ही या फ्रंटला लावण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी साक्षीनं आपलं मनोगत व्यक्त केलं, त्या मनोगतामध्ये तिने एक वाक्य अतिशय सुंदर सांगितलं, यश असं मिळत नाही, यश असं मिळत नाही, यशासाठी सतत कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नांमध्ये, मेहनतीमध्ये, त्या श्रमांमध्ये सातत्य असावं लागतं। साक्षी, तू हा दिलेला मंत्र मला असं वाटतं या सर्व विद्यार्थ्यांनी जर घेतला तर नक्कीच या माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टेमघरचं नाव या
भिवंडी तालुक्यामध्ये ना ठाणे जिल्ह्यामध्ये नाव प्रसिद्ध आणखी चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध होईल असं आपल्याला अर्पिता पाटील तिला ती सरवलीची आहे ना, हा सरवलीची मुलगी, तिने 89% मार्क्स काढले होते. तुम्हाला पोरांना सांगतो का 89% म्हणजे 80च्या वर मार्क्स मिळालेले आहे. आपल्यालाही ते मिळावे अशी इथल्या शिक्षकांची आमच्या संस्थाचालकांची इच्छा आहे. या प्रजासत्ताक दिनासंदर्भामध्ये बोलताना आज खरोखर म्हणजे ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या नेत्यांनी बलिदान दिलं त्या नेत्यांच्या बलिदाना व्यतिरिक्त जी तरुण मंडळी होती त्या तरुण मंडळीने खरोखर आपलं सर्व सुख सोडून त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक जहाल क्रांतिकारी अशी संघटना उभी केली. त्याच्यामध्ये आपले भगतसिंग होते, राजगुरू होते, सुखदेव होते, खुदीराम बोस होते, चंद्रशेखर आझाद होते, बटुकेश्वर दत्त होते. मुलांना ऐका जरा, स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ज्या तरुणांनी या देशाच्या स्वातंत्र्यात उडी घेतली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना प्रथमचरणी मी नम्र अभिवादन करतो. आणि या दिवशी मी आज असं नलिनी माझी सेक्रेटरी, माझी कोषाध्यक्ष या संस्थेचे इथे उपस्थित आहेत, काही प्रतिष्ठित नागरिक आहेत. हा सुवर्ण महोत्सव वर्ष आहे. हा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करण्यासाठी आपण संस्थेने असं ठरवलं एक मोठी स्मरणिका काढायची. याच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, जर जमलंच तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणण्याचा आमचा मानस आहे. आणि हा कार्यक्रम थोडासा उशिरा होत आहे. त्याला कारण आहे निवडणुका. त्या निवडणुका आल्या, आचारसंहिता लागली, आता पुन्हा जिल्हा परिषदेची आचारसंहिता सुरू झालेली आहे. आणि याच्या बाबतीत आम्ही थोडासा विचार करतो कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये. विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक कार्यक्रम करत असताना किंवा उपक्रम साजरा करत असताना आर्थिक मदतीची खूप गरज असते. आणि आम्ही ती आर्थिक मदत त्या ठिकाणी तुमच्याकडूनही गोळा केलेली आहे. संस्थेच्या माजी सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष यांनी आता सांगितलं की संस्थेने अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. हे भौतिक सुधारणा झालेली आहे. वेळी आम्ही पूर्ण इमारत रंगरंगोटी केलेली आहे. स्वर्गीय वामन झुपडगोळी सभागृह जो आहे, हा सभागृह आमच्या संचालक मंडळाने तयार केलेला आहे. विशेषतः दोन्ही बाथरूम जे आहेत त्यांची अवस्था फार वाईट होती. ती अवस्था सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे. या मैदानाचं काम पद्माकर चौधरी उद्योगपती टेमघर यांच्या माध्यमातून या मैदानाचं काम आम्ही सफाईकरण करून घेतलं. परंतु आपल्याच काही स्थानिकांच्या अडचणीमुळे हा जो पाणी आहे, हा पाणी दिसतोय मैदानामध्ये, हा पाणी आपल्याच लोकांच्या चुकांमुळे झालेला आहे. त्या पाणी बंद करण्यासाठी 20 ते 25,000 रुपये लागले. आज हे मी सांगतोय का, हे दुःख आहे. हे समोर जे आहे, हे समोर आमचे एक क्रियाशील संचालक राजेश भोईर हे नेहमी आले का पहिल्यांदा तिकडे त्याची नजर जाते. हा कचरा उचलायला सतत आम्हाला प्रयत्न करावा लागतो आणि तो आम्ही करतोय. या ठिकाणी मी निश्चितपणाने एक सांगू इच्छितो की आपल्या संस्थेचे एक सदस्य आहे
श्री भावेश नारायण चौधरी. संपूर्ण हा जो गेट आहे गेट, या गेटला आपण भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा गेट तयार करतोय. सुरुवातीचा काम सुरू आहे आणि प्रवेशद्वाराजवळ सुद्धा एक मोठं गेट त्या ठिकाणी होणार आहे. या रस्त्याचं काम या आठवड्यामध्ये RCC रस्ता हा नवनिर्वाचित नगरसेवक रोहित बाळाराम चौधरी यांच्या माध्यमातून व आपल्या संसदीय सल्लागार श्रीयुत आणि नगरसेवक श्रीयुत बाळाराम मधुकर चौधरी यांच्या माध्यमातून हा रस्ता सुद्धा होणार आहे. जर हा रस्ता झाला तर आपल्याला येण्या जाण्यास काही वेळ लागणार नाही. ही जी हिरवळ आहे म्हणजे हिरवळ करायची ते आम्ही ही झाडं लावण्याचा खूप प्रयत्न केला. संस्थेचे माजी अध्यक्ष शंकर भुईर यांच्या काळामध्ये आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न केला, परंतु या वस्तीतली मुलं ही झाडं काय टिकवून देत नाही. ती झाडं पुन्हा आम्हाला लावायचे. येत्या पावसाळ्यामध्ये आम्ही तोही उपक्रम करणार आहोत आणि खरोखर संस्थेकडे अतिशय म्हणजे भरपूर अशी कामं आहेत. ती कामं आम्हाला चांगल्या पद्धतीने पूर्ण करायची आहेत. म्हणून सर्वांचं सहकार्य आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष आम्हाला साजरा करायचं आहे. त्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला सुद्धा आपण तेवढंच सहकार्य कराल. आणि सर्व शिक्षक मी खरोखर तुमचं कौतुक करतोय की आजची जी उपस्थिती आहे विद्यार्थ्यांची उपस्थिती, गेल्या वेळेला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हीच उपस्थिती कमी जाणवली होती आम्हाला आणि आम्ही संपूर्ण संचालक मंडळाने प्राचार्य आणि सर्व शिक्षकांना बोललो आम्ही. त्याच्यामध्ये नागावकर सर असतील, लोहार सर असतील, दलाल सर असतील, SB पाटील सर असतील, त्या सर्वांना सूचना दिल्या की विद्यार्थी संख्या आम्हाला इथे पाहिजे उपस्थित म्हणून. त्या आजच्या ही विद्यार्थी संख्या पाहून जरा बरं वाटतं मला. अशीच विद्यार्थी संख्या पुन्हा या राष्ट्रीय सणांना उपस्थित राहतील अशी अपेक्षा करतो. आणि मुलांना खास आज खाऊ जो आहे हा खाऊ मान्यवरांनी दिलेलाच आहे, परंतु आपण संस्थेच्या वतीने सुद्धा वडापाव आज तुम्हाला आम्ही देणार आहोत. तो शिस्तीने घ्यायचा आणि बोला भारत माते की. प्रजासत्ताक दिनाचा धन्यवाद. भारत मातेला वंदन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र एकनाथ नाईक सर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व आधी माजी विद्यार्थी आणि प्राचार्य आणि प्रायमरीचे प्राचार्य राधा नाईक मॅडम आणि स्टेला मॅडम नाईक आणि आपले प्राचार्य खामकर सर, सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली, मलखांब असो, संगीत असो, कवायत असो, लेझिम असो, खूप सुंदर लेझिम सादर केलेले सर्व शिक्षकांचे मी संस्थेच्या वतीने हार्दिक आभार मानतो. आणि गेल्या वर्षी जो 10वी आणि 12वीचा रिझल्ट 10वीचा 84% होता आणि 12वीचा 92% रिझल्ट लागला होता, तो यावर्षी 100% लावाल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आज यावर्षी जो 50वा सुवर्ण महोत्सव आहे, तर विद्यार्थ्यांना मी माझ्या संस्थे संबंधित सांगू इच्छितो की जो विद्यार्थी 10वी आणि 12वी प्रथम क्रमांक काढेल त्याचं या शाळेत सुवर्ण अक्षरांनी पाटीवर नाव लिहिले जाईल, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. सर, आपण परवा बोललेच होते की 12वीच्या विद्यार्थ्यांनी जर काढला तर मी एक विद्यार्थी आणखी 10वीचा वाढवतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि 12वीच्या आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या चांगल्या रिझल्टसाठी, त्यांच्या परीक्षेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे वंदे. जय जवान, जय जवान,
आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना प्रथमच हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या या सभेमध्ये सन्माननीय अध्यक्ष प्रेमनाथ नाईक, सन्माननीय व्यासपीठ, सर्व आदिवासी विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक मित्र, आज आपण पाहतो की सर्वप्रथम मी जी कवायतीची प्रात्यक्षिके झाली, लेझिमामध्ये जे सहभागी विद्यार्थी झालेले होते, बघा रिटायर झालेलो असलो, ऐका, लक्ष सगळीकडे असतं, कोण काय करतोय. तुम्हाला जर वाटत असेल की सरांनी थांबावं तर मी लगेच थांबू का नाही, मग शांत बसा. तर म्हणजे स्पीच अजून बदललेलं नाही. तर जे लेझिम पथकामध्ये, गायनाच्या स्पर्धेमध्ये, तसंच कसरतीच्या बाबतीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला आणि त्याला ज्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहिला, तुमचेही आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त करणं हे योग्य नाही. खामकर सरांनी मग सांगितलं की आपलं कर्तव्य आहे. हे आपले राष्ट्रीय सण आहे. बाकीचे सण जसे आपण उत्सवाने आनंदाने साजरे करतो, तसं ह्या 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत आणि तेही आपण उत्साहाने साजरे केले पाहिजे. आज आपण पाहतो की जी प्रथा आपण सुरू केलेली आहे की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी जो विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक येईल त्याच्याच हस्ते हा मान, त्याला ध्वज फडकवण्याचा अधिकार आपण दिलेला आहे. आपण पाहतो की हा मान सर्वांना मिळत नाही. याच्यासाठी खूप भांडणं होतात. प्रत्येक जण झेंड्याजवळ जातो, मी फडकवतो. तुम्ही पाहिलं असेल, वाचलं असेल. पण साक्षी एक लक्षात ठेवू की हा व्यासपीठावर बसण्याचा आणि ध्वजारोहण करण्याचा जो मान आहे तो मान प्रत्येकाला मिळत नाही. हा प्रसंग तुझ्या आयुष्यामध्ये सदैव लक्षात राहील, स्मरणात राहील आणि या प्रसंगाने तुला तुझ्या भविष्यामध्ये तुला जे सीए बनायचं असेल किंवा जी काही परीक्षा द्यायची असेल त्या परीक्षेमध्ये तुला प्रेरणा देणार हे हा प्रसंग राहील. आपण पाहतो महाराजांना मानाचा मुद्रा. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे आणि संस्थेचे अध्यक्ष श्री प्रेमनाथ नाईक सर, त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ, आजी माजी प्राचार्य, उपस्थित ग्रामस्थ, त्याचप्रमाणे पूर्ण शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे माझे खूप छान दिसणारे विद्यार्थी मित्र आणि विशेष म्हणजे आजच्या अतिथी साक्षी वाकडे. खरंच खूप अभिमान वाटतो की आज तिच्याबद्दल जरा बोलावंसं वाटतं की खूप मेहनत करून या ठिकाणापर्यंत पोहोचलेली आहे. तसं तर कॉमर्स किंवा सायन्स याच्यामध्ये पर्सेंटेज काढणं सोपं असतं, मात्र तिने आर्ट्स याच्यामध्ये एवढे 80% मार्क्स काढलेले आहेत आणि आपल्या शाळेचं, त्यांच्या परिसराचं, गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि आता ती MPSC UPSC LSCची तयारी करते. माझ्याकडून तिला खूप खूप शुभेच्छा. पुढे तिने असाच अभ्यास करून चांगला यश प्राप्त करावं आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी विद्यार्थी कंटाळलेले आहेत. मान्य आहे मला, मी जास्त वेळ घेणार नाहीये. तुमचे चेहरे लहान लहान होत चाललेले आहेत, वळवळ चालू आहे. अजून 1-2 भाषणं होतील, त्याच्यानंतर आपल्याला चॉकलेट मिळतील, आपण घरी जाणार. आणि 26 जानेवारीबद्दल पूर्ण माहिती सरांनी दिलेली आहे, खामकर सरांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. तर मी एवढंच सांगेन, तुम्ही पण खूप खूप अभ्यास करा, चांगलं यश संपादन करा आणि शिक्षकांना विनंती की आपण चांगलं कार्य करतच आहात, त्याच्यामध्ये अजून तुम्ही प्रगती करावी, अजून चांगल्यात चांगले विद्यार्थी घडावे. आपल्या शाळेतून डॉक्टर, इंजिनियर, नगरसेवक, त्याचप्रमाणे आमदार इथपर्यंत मजल मारलेले आहे. तर याशिवाय सैनिक पण काही घडलेले आहेत. तर आपलं कार्य हे असं सतत तेजोमय होत राहो, याच्यासाठी शिक्षकांना शुभेच्छा देईन. संस्था चालकांनी या ठिकाणी संस्थेचं, शाळेचं खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांचं तोंड भरून कौतुक केल्याशिवाय मी राहणार नाही.
आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे जय जवान, जय जवान. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व पाहुण्यांचं, संस्था चालकांचं, विद्यार्थी मित्र, शिक्षक सर्वांचं मी शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय श्री नाईक साहेब, आदरणीय व्यासपीठ, आजी माजी सर्व मुख्याध्यापक, पालकवर्ग, प्राथमिक शिक्षकाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी हो, आजचा हा 77वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी आपण साजरा करतो. आकाशामध्ये फडकणारा हा जो तिरंगा आहे हा याची साक्ष देतो. आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला वाटतं सरांनी या ठिकाणी उल्लेख केला होता. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान तयार झालं आणि त्या संविधानावर टिप्पणी करण्यासाठी, त्याला मान्यता देण्यासाठी हा मधला कालावधी गेला आणि 26 जानेवारी 1950 ला आपला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला. तुमच्या भाषेमध्ये बर्थडे, पहिला बर्थडे 26 जानेवारी 1950 ला आणि आता हा 77वा बर्थडे, आय मीन 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला. या ठिकाणी बसलेल्या उजव्या बाजूला बसलेल्या मुली इकडे लक्ष द्या. आवाज येतोय, तुमचा ऐकायचा असेल तर तुम्ही या, मग मी तिथे बसतो. 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन या दोघांमधला फरक आपल्याला नेमका कळावा. 15 ऑगस्ट आपल्या प्राणाचं बलिदान करून, प्राणाची आहुती देऊन ज्यांनी ज्यांनी आपला हा देश स्वतंत्र करून दिला त्या सर्वांच्या स्मृतीला आदर करून 15 ऑगस्ट या दिवशी आणि पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली या ठिकाणी आणि राष्ट्रध्वज त्या ठिकाणी ध्वजारोहण केलं जातं. म्हणजे राष्ट्रध्वज खालून वर नेला जातो आणि मग ध्वजारोहण केलं जातं पंतप्रधानांच्या हस्ते. आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वज वरच असतो, फक्त तो फडकावला जातो राष्ट्रपतींच्या हस्ते. आणि राजपथावर अतिशय सुंदर अशा प्रकारची संपूर्ण देशामधले त्या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवली जातात. हा दोघांमधला फरक. इन शॉर्ट, 15 ऑगस्ट पंतप्रधान आणि 26 जानेवारी राष्ट्रपती. काय नाव आहे राष्ट्रपतींचं आपल्या? राष्ट्रपतींचं नाव काय? ठीक आहे, घरी गेल्यावर एकदा बघा, मी मुद्दाम सांगतो. राष्ट्रपतींच्या हस्ते आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. असं या दोन्ही सणामधलं महत्व. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, मग तुम्हाला वाटत असेल की मग प्रजासत्ताक दिनाची आवश्यकता काय होती? विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित कसं राहील किंवा प्रगती कशी होईल यासाठी काही नियम असतात आणि ते नियम म्हणजे आपलं संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आणि संविधान तयार झालं. त्या संविधानामध्ये समता, बंधुत्व आणि एकता हा जो मंत्र आपल्याला दिलाय की या देशामध्ये खरं आपलं लोकांचं राज्य, प्रजा म्हणजे लोक आणि सत्ता म्हणजे राज्य, प्रजेचं राज्य म्हणून प्रजासत्ताक दिन हे याला नाव देण्यात आलं आणि हा आपण सोहळा साजरा करतो. जे अधिकार पंतप्रधानांना आहेत, मंत्र्यांना आहेत, जे अधिकार आपल्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना आहेत, तेच आपल्याला आहे. म्हणून संविधानामधला सगळ्यात महत्वाचा घटक हक्क आणि कर्तव्य. जसे तुम्ही हक्काने म्हणता ना की आम्हाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, परिसर स्वच्छ पाहिजे, मग तुमचं कर्तव्य देखील आहे की आपला परिसर तुम्ही स्वच्छ ठेवला पाहिजे. जर नळ चालू असेल तर तो नळ बंद करणं हे आपलं कर्तव्य आहे. जसं हक्काने आपण सांगतो आम्हाला मुबलक स्वच्छ पाणी मिळालं, म्हणून हक्क आणि कर्तव्य, समता आणि बंधुत्व हे प्रजासत्ताक दिन आपल्याला शिकवतं. आपल्याला जे नियम दिले त्या नियमानुसार आपण वागलं पाहिजे, त्या नियमांचा आदर केला पाहिजे. देशासाठी अहोरात्र सीमेवर असलेले जे आपले सैनिक आहेत त्या सैनिकांचं स्मरण केलं पाहिजे. आपण
घर बसल्या आपल्याला जे अन्न मिळतं, आपला हा जो शेतकरी राजा आहे, त्या शेतकरी राजाचं आपण प्रत्येक घास घेताना, कवळी वदन घेतात, त्या ठिकाणी ज्या वेळेस आपण पहिला घास तोंडामध्ये घेतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याची आठवण झाली पाहिजे. त्या दिनाच्या या पवित्र दिवशी आपल्या शाळेत गणराचं मान मिळणे आणि तेही 12 पहिला क्रमांक आल्याचा आनंद मानते. हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहे. या सन्मानाबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आज 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण याच दिवशी 1960 साली आपले संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला. मी जे आज काही यश मिळवले आहे त्यामागे माझ्या आईवडिलांचे आणि शिक्षकांचे योगदान आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय आजचा हा सन्मान मला मिळाला नसता. मी माझ्या सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानते. शिक्षक हे राष्ट्र घडवणारे शिल्पकार असतात हे मला आज प्रकाशाने जाणवते. मी तुमच्याशी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते की यश हा कोणाच्याही आयुष्यात एका रात्री मिळत नाही. अपयश आले तरी हार मानू नका. सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास हीच देशाची खरी गुरुकिल्ली आहे. ज्यांच्यामुळे आज आपण इथं सुरक्षित आहे असे महान स्वतंत्र सैनिकांना मी वंदन करते आणि माझ्या भाषणाकडे जय हिंद, जय भारत. जे त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झाले आणि संस्थेला नेहमीच सडल हस्ते मदत करणारे सन्माननीय श्री रोहित बाळाराम चौधरी साहेब आणि इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी साक्षी गुरुनाथ वाकडे या व्यासपीठावर उपस्थित आहे. कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करून आपल्या पाहुण्यांना इतरस्त जायचं आहे म्हणून वेळात वेळ काढून ते आपल्यामध्ये आलेले आहेत. पुन्हा ते आपल्यामध्ये येतील, त्यांना दुसऱ्या ठिकाणी ध्वजारोहणासाठी जायचं आहे, तर ते आपल्याशी थोडं आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. ध्वज फडकवला जाईल. तोच मान यावर्षी सुद्धा आपली ही विद्यार्थिनी भाविका साक्षी वाकडे तिला मिळालेला आहे. रोहित साहेबांनी पण तेच सांगितलं की चांगले शिका तर तुम्ही सुद्धा इथे स्टेजवर बसण्यासाठी पात्र ठराल. यानंतर आपण फुलारी सर सुरू करतील, त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी कवायत करायचं आहे. शुरू करेंगे. कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत आणि प्राथमिकचे विद्यार्थी
एक साथ विश्रांत. टाळ्या वाजवा जरा.